नवीन विषय निवडलेला आहे। त्या विषयाची हेडलाईन्स आहे वस्त्र। आणि आम्ही कालच्या भागामध्ये पहिल्या भागामध्ये पाहिलं की उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 39 आणि वचन क्रमांक 12 मध्ये योसेफाने ते कुकर्म करण्याची जी संधी मिळाली होती, आईश करण्याची जी संधी मिळाली होती, जगातला हौसमौस करण्याची जी संधी मिळाली होती, व्यभिचार करण्याची जी संधी मिळाली होती, शरीराचं सुख घेण्याची जी संधी मिळाली होती, त्यांनी ती डावलली। कारण तो पवित्र देवाचा पवित्र सेवक होता, कारण त्याने परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्याचं वस्त्र सांभाळलं होतं, त्याचं वस्त्र राखलं होतं, त्याची स्वच्छता, त्याची पवित्रता, त्याची शुद्धता, त्याची सत्यता, त्याची देवावर असणारं प्रेम, त्याचप्रमाणे देवाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्याने आलेली संधी दावडली। आज जगामध्ये ह्या व्यभिचारी पिढीमध्ये जर कदाचित अशी संधी जर मिळाली ना कुणाला, कुणीच सोडत नाही। त्याच्यामध्ये याजक वर्ग देखील सुटले नाही। सैतानाचं असं एक मोठं जाळ आहे, सैतानाचं असं एक मोठं शस्त्र आहे, सैतानाने असं एक सौंदर्यवान वस्त्र किंवा सौंदर्यवान वासनेच्या रूपामध्ये असं काही वस्त्र निर्माण केलेलं आहे, असं काही मोहनी अस्त्र टाकलेलं आहे, असं काही मोहनी जाळं टाकलेलं आहे की आज संपूर्ण पिढी त्या व्यभिचारामध्ये आमचे स्वतःचे आत्मिक वस्त्र मलिन करत आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी मी वस्त्र या विषयावर परमेश्वराच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सध्याच्या काळामध्ये स्थिती जी आहे त्या स्थितीला पाहता आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो समीप आलेला आहे, त्याचा न्यायाचा दिवस जवळ आलेला आहे आणि त्या न्यायाच्या दिवसासाठी आम्ही स्वच्छ, सुंदर, पवित्र, शुद्ध, पात्रतेच्या लायकीचं आणि देवाला आवडणारं जीवन जगावं असं पात्र आम्ही तयार व्हावं, म्हणून आज आम्हाला पश्चातापाची संधी आहे। आणि म्हणून आज आम्हाला आमचे वस्त्र राखण्यासाठी सावधानतेचा इशारा आहे। आज आमचं वस्त्र शुद्ध करण्यासाठी परमेश्वराने दिलेले गोल्डन चान्स आहे। जितके हा चान्स स्वीकारतील, जितकेही स्वतःचा शरीराला लागलेला मळ धुतात, कपड्याला लागलेला मळ धुतात, परंतु आत्मिक मळाकडे आज तागायत अनेक लोकांचं लक्ष नाही। म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तर निश्चित अर्थाने आम्ही आमच्या आत्मिक वस्त्राकडे, आमच्या आत्मिक शरीराकडे, आमच्या आत्मिक उन्नतीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन परमेश्वराच्या सानिध्यात आवडणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही कराव्यात, या पाठीमागची योजना आहे। आज आम्ही पुन्हा एक वेळा दुसऱ्या भागामध्ये निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 या ठिकाणी चिंतन आणि मनन आणि अध्ययनासाठी घेतलेला आहे, जेणेकरून परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून आमच्यासाठी एक नवीन वस्त्र तयार करत आहेत, आमच्यासाठी एक नवीन मार्ग शोधत आहे, आमच्यासाठी तारणाचा मार्ग अनेक सूक्ष्म करत आहे, आमच्यासाठी तो आमचे वस्त्र बदलण्याचा तो नेम करत आहे, आमचं वस्त्र धुण्यासाठी तो वचनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी तो काही गोष्टी शिकवत आहे। पाहूया। आणि गौरवासाठी व शोभेसाठी, आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर, पवित्र वस्त्रे तयार कर। निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे, स्पेशली याजकांनी घालवयाचे वस्त्रे, पालक साहेबांनी घालवायचे वस्त्रे, पास्टर साहेबांनी घालवायचे वस्त्रे, सेवा करणाऱ्याने घालवायचे वस्त्रे, संदेश देणाऱ्याने पांघरायचे वस्त्रे, बिलीवर्स भावाने आत्मसात करण्याचे वस्त्रे। कसल्या प्रकारचं वस्त्र पाहिजे? जुन्या करारामध्ये मी पाहतो की त्यावेळेस मोशेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या मंडपाची सेवा करण्यासाठी, परम पवित्र स्थान आणि त्या ठिकाणी देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये परमेश्वराने एक सेपरेट याजक लोकांना एक घालायची वस्त्रे दिली होती, यासाठी की याजक वर्ग आणि जग सारखे दिसू नये। ते जरी मनुष्य असले, सर्वसाधारण बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील हे देखील मनुष्य आहेत आणि याजक देखील मनुष्यामधूनच घेतलेला आहे, परंतु विशेष करून जे सर्वसाधारण लोक जे वस्त्र पांघरायचे तेच वस्त्र याजकांनी पांघरू नये। तर याजक हा परमेश्वरासाठी निवडलेला आहे, परमेश्वरासाठी पवित्र केलेला आहे, परमेश्वरासाठी समर्पित केलेला आहे, परमेश्वरासाठी खास तो त्याची स्तुती करण्यासाठी किंवा त्याची सेवा करण्यासाठी, त्याचं भजन पूजन करण्यासाठी, त्याला अर्पणे वाहण्यासाठी किंवा त्याला विनंती करण्यासाठी पालकाची किंवा याजकाची नेमणूक केलेली होती।
आणि मग ही याजकाची नेमणूक केलेली असताना, पाळक साहेबांची नेमणूक केलेली असताना, फादर साहेबांची नेमणूक केलेली असताना, किंवा जितके देवाचे सेवक आहे वेगवेगळ्या मिनिस्ट्री मधले, त्यांना जे काही संज्ञा दिलेली आहे त्यांना स्पेशली वस्त्र घालण्यासाठी या ठिकाणी विशेष करून निर्गमच्या पुस्तक अध्याय क्रमांक 28 मध्ये त्याची हेडलाईन्सच आहे, याजकांनी घालवयाचे वस्त्रे. तर या ठिकाणी दुसऱ्या वचनाचा आम्ही रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे चिंतन मनन अध्ययनासाठी. 28 निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2. आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर. दोन गोष्टीसाठी. गौरवासाठी वस्त्र कशाचं होतं? गौरवयुक्त. त्या वस्त्राच्या माध्यमातून देवाचा गौरव करावा. त्या वस्त्र परिधान केल्यानंतर असं वाटलं पाहिजे की परमेश्वरासाठी मी पवित्र आहे, परमेश्वरासाठी मी निर्मळ आहे, परमेश्वरासाठी हे याचकाचे वस्त्र मला दिलेले आहेत, परमेश्वरासाठी पवित्र वस्त्र माझ्यासाठी तयार केलेलं आहे, परमेश्वरासाठी मी वेगळा केलेला आहे. मी जगातला नाही, जगातले वस्त्र माझे नाहीत, मी आता परमेश्वराचे वस्त्र परिधान केलेलं आहे. मी परमेश्वराची स्तुती करणार आहे, मी परमेश्वराची आराधना करणार आहे, मी परमेश्वरावर विश्वास ठेवणार आहे, मी परमेश्वराचा गौरव करणार आहे, मी परमेश्वराच्या समीप जाणार आहे, मी परमेश्वराला तोंडोतोंड पाहणार आहे, मी परमेश्वराचा आवाज ऐकणार आहे, परमेश्वराला मी माझ्या आत्मिक नेत्राने पाहणार आहे, परमेश्वराला मी अंतःकरणापासून आरोग्य देणारा व्यक्ती आहे. मी सर्वसाधारण नाही. प्रिय पवित्र शास्त्राच्या अनुसार आणि आज देखील आत्म्याच्या अनुसार जे कोणी आत्म्याने खरेपणाने सेवा करतात असे एक सेवक परमेश्वराला हवे आहेत. असे याजक त्यांना हवे आहेत, असे बिलिओस भाऊ बहीण आई वडील त्यांना हवे आहेत की जे आपले वस्त्र शुद्ध ठेवतात. आता आम्ही जगाच्या शेवटीला जगत असताना आपल्याला वस्त्राविषयीच्या विशेष काही करायचं नाही. पाळक साहेब टायकोट घालतेत का? पाळक साहेब झगा घालतेत का? पाळक साहेब गोंताट नेसतेत का? पाळक साहेब रंगीबिरंगी कपडे घालतात? पाळक साहेब डोक्यात टोप घालतात? पाळक साहेब काही कमराला नाडीने आवळीते, तो गळ्याला जरी नाडी आवळली नाही आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पवित्र शास्त्रालाही त्याच्याशी घेणं देणं नाही. नुसती नाडी बांधून मोठमोठ्याले जगे घालून हिंडणं, हिरवे लाल पिवळे मस्तपैकी त्याच्यात कोरून काढून ठेवलेले, आम्ही त्याच्या विरोधात देखील नाही. आणि तुम्ही टायकोट घाला नाही तर हाफ कोट घाला, नाही तर कसेही कपडे घाला, परंतु या ठिकाणी याचकाचे घालावयाचे जे वस्त्र आहे आणि आमचा जो विषय आहे वस्त्र, आच्छादन, कापड, कपडा, कटिवेष्टन, आमच्या शरीराला झाकणारी, आत्म्याला झाकणारी, आत्मिक जीवनाला सुशोभित करणारे. तर यासाठी स्पेशली दुसऱ्या वचनामध्ये लिहिलंय आणि गौरवासाठी व शोभेसाठी. दोन गोष्टी. एक तर देवाचा गौरव व्हावा म्हणून परमेश्वरासाठी इतर लोकांच्या व्यतिरिक्त ते ड्रेस असावा. मग तुम्ही झगा घाला किंवा नका घालू त्याच्याशी काही एक संपर्क नाही, तुम्ही टायकोट घाला किंवा नका घालू त्याच्याशी संपर्क नाही, तुम्ही काय करताय त्याच्याशी संपर्क नाही, परंतु यासाठी तुम्ही आत्मिक गौरव देवाचं किती करत आहात. जगिकपणाने भरपूर गौरव होतो, मोठ्या उंच आवाजात, खड्या आवाजात, स्वरबंधनात, आलाप गाऊन. काही लोक तर भजनाला इतके कुत्र्यासारखे उळत येत ना, एक 2 मिनिट श्वास रोखू आलाप घेतेत. आत्मिकता आहे का? आणि लाईव्ह वर सोडित येत. मास्टर पास्टर काय चाललंय काय? आज आम्ही देवाचा गौरव करीत आहोत का आमचं गौरव करीत आहोत? आज याचकांना घालवायच्या वस्त्रामध्ये तो लिहित आहे आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर. पवित्र वस्त्र तयार करा. आज आम्हाला गरज आहे पवित्र वस्त्रांची. आता आम्हाला याचकाचे वस्त्र आहेत परंतु ते पवित्र हवे आहेत. भले ते साधे सुधे कॉटनचे असू नाही तर कुठलेही असू, परंतु ते कपडे पवित्र पाहिजे. बाहेरच्या कपड्याविषयी बात नाही, आत्मिक कपडे, आध्यात्मिक कपडे. आमची आत्मिक नग्नता, आध्यात्मिक नग्नता दिसून येऊ नये म्हणून आम्हाला घालवायचे कपडे. त्या काळामध्ये ओरिजिनल बाह्य स्वरूपामध्ये ड्रेस होता. त्याला गोंडे काय, त्याला फिता काय, त्याला काय 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 लावलेलं होतं. आपला विषय नाही तो, परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की त्याने विशेष करून गौरव, देवाचा गौरव व्हावा आणि शोभेसाठी देखील सुंदर, सौंदर्य, वेगळं, आकर्षक दिसण्यासाठी देखील त्या वस्त्रांचा उपयोग व्हायचा. आणि म्हणून आम्ही मत्तई शुभवर्तमान जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगत आहे की असे काही लोक आहेत, असे काही याजक आहेत की त्यांना
लांब लांब जगे घालून बाजारात जाणं, नमस्कार करणं, जेवणावळीतले खाण्यातले मोठे आसनं घेणं, प्रमुख स्थानावर बसणं, लांबलचक प्रार्थना करणं, अनेक गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर कपड्याचा देखील उल्लेख केलेला आहे. केवळ बाह्य स्वरूपाचे कपडे सुंदर देखणे आणि चांगले सुशोभित असण्यात या ठिकाणी पवित्र शास्त्र संमती देत नाही. ठीक आहे, तुम्ही रूपवान, सौंदर्यवान, गुणवान, औषमान जेवढे काय व्हायचे तेवढ्यासाठी कपडे झाका, चांगल्या चांगल्या प्रकारचे घ्या. ज्यांच्याकडे नाही त्यांनी जे आहे तेच कपडे धुवून धावून इस्त्री करून घाला, त्याच्याबद्दल. परंतु आमच्याकडे जे आत्मिक वस्त्र पाहिजे, आमच्याकडे जे पवित्र वस्त्र पाहिजे, आमच्यासाठी सेवा करण्यासाठी पात्रतेचं असणारं जे वस्त्र पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वीच्या याजक वर्गांना स्पेशली लोकांच्या व्यतिरिक्त तो ड्रेस दिलेला होता. जगिक पण आणि आत्मिक पण. लोकांना काही विधी नियम अटी होत्या आणि त्याचबरोबर याजक वर्गांना देखील काही नियम आदिविधी होत्या. सुंदर असं उदाहरण जर पाहिलं तर ज्या याजकाचे पवित्र वस्त्र नव्हते, जे याजक त्यांचे झगे बाटलेले होते, बाहेरचे नाही, बाहेरच्या डाग्यावर काही डाग सोडून द्या, परंतु जे आत्मिकरित्या बांधले होते, आत्मिकरित्या त्यांचे कपडे खराब होते, आत्मिकरित्या त्यांच्या वस्त्राला डाग पडला होता आणि ते पवित्र वस्त्र त्यांनी खराब केले होते. ते पवित्र नाव किंवा पवित्रतेने त्यांना वेगळे केल्यास, जगातून वेगळे केले ते परमेश्वरच्या गौरवासाठी. आणि ते पवित्र केलेले लोक ज्यावेळेस कदाचित एखाद्या परमपवित्र स्थानात जाण्याची पाळी यायची वर्षातून एकदा, त्याला दोरी बांधायची. आता काही याजक लोकांच्या कमराला दोरी आहे, गोंडे पण असे लोंबत आहेत, चांगले घंटे लोंबत आहेत काही काहींच्या. काही याजक लोक तर पेंट घालावं नाही म्हणून गोंडे बांधित. काही काहींच्या ढेऱ्या पुढे आल्या त्यात असं दाबून बसवायचं, बाहेर येऊ नये म्हणून बांधित. तो भाग वेगळा. परंतु या ठिकाणी त्यांची अपवित्रता, अशुद्धता किंवा त्यांना नेसावायला दिलेले जे याचकासाठी जे वस्त्र होते ते बाह्य स्वरूपाचे देखील आणि आत्मिक स्वरूपाचे देखील. ज्या याचकाचं आत्मिक स्वरूप खराब झालं, ज्या याचकाचं आत्मिक त्याचे वस्त्र डागाळले, असा ज्यावेळेस परमपवित्र स्थानात जायचा, रिटर्न जिंदा येत नव्हता, जिवंत येतच नव्हता. हे मड म्हणूनच वळून काढायची. जसं आपल्या गावाकडचं एखादं कुत्र मेलं ना, वास येईल म्हणून त्याला वडीत वडीत लांब तळ्याकडे घेऊन जाते दोरी बांधून, तसं त्याला वडीतून आतून ओढून काढायचे. का? ते वस्त्र त्यांनी व्यवस्थित ठेवलं नाही, त्यांचं वस्त्र पवित्र ठेवलं नाही, त्यांनी शुद्ध ठेवलं नाही. जसं आम्ही पाहिलं कालच्या भागामध्ये की आपलं वस्त्र तिच्या हाती सोडून तो निघून गेला, यासाठी की त्याला माहिती होतं की मी देवाचा अभिषिक्त आहे, मी देवाचा विश्वासणार आहे, मला नियम आहे, मला अटी आहेत, मला देवा लोकांपासून मला वेगळं केलेलं आहे. आणि मग माझी हे शरीर कसबिनीच्या हातात कसं देऊ? हे शरीर देवाचं मंदिर आहे. या शरीरावर जरी आमचे जैविक कपडे असले तरी ह्या कपड्यावर देखील परमेश्वराला आम्ही अभिषिक्त करतो. झगाच घालावा म्हणून काही नवस नाही, टायकोटच घालावा म्हणून नवसच नाही, सफारी घालावा म्हणून नवस नाही, ते शेरवानी कुर्ता फेडता घालावा म्हणून नवस नाही. तुम्ही आत्मिकरित्या परमेश्वराला तुमचे वस्त्र कशा प्रकारे दिसतात. आणि त्याचबरोबर बाह्य स्वरूप देखील. या ठिकाणी देवाच्या आत्म्याने हा विषय किंवा हे जे वचन आम्हाला दिलेलं आहे ते दोन्ही गोष्टी दिलेलं आहे की आम्ही बाह्य स्वरूपाचे कपडे देखील याजक लोकांनी चांगल्या पद्धतीने घालावे, सुशोभित असे, चांगले दिसतील असे, आकर्षित असे, डाग नसलेले. म्हणजे अनेक लोक म्हणतात खरोखर हे आशीर्वादित आहे. आणि आमच्या सारखा एखादा फाटक्या कपड्यावर आला, बिगर इस्त्रीच्या कपड्यावर आले, हे यांच्याबरोबर काय देवाचा आत्मा नाही, यांना काय येतंय, यांना कोणी पाळत केलंय, यांच्या अंगावर नीटनेटके कपडे नाही, हे आमच्यासाठी काय प्रार्थना करणार. दुसरे कपडे, आत्मिक कपडे, धार्मिक कपडे, विश्वास, कृती, आचरण, आत्मिक समर्पण, देवाचं वचन, सत्य, पवित्र आत्मा, ह्या बाह्य सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये असताना भले आमचे बाहेरचे कपडे लोकांच्या दृष्टिकोनातून पटणारी असो किंवा न नसणारी, परंतु आमचे आत्मिक जे आहेत ते माझ्या परमेश्वर पित्याला पटणारे असावे, असं जीवनप्रिय हो. या थोडक्या कालावधीमध्ये तुम्हाला आणि मला जगायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तू लिहित आहे की आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर. तू आपला भाऊ अहरोन याच्याकरिता ते वस्त्र तयार कर. म्हणजे आपल्या भावासाठी देखील वस्त्र तयार करण्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेले.
एक प्रकारे शिंप्याचं काम दिलंय, एक प्रकारे टेलरचं काम दिलंय, एक प्रकारे आमच्याकडे एक कारखानाच आलाय. जे जे आमचे भाऊ उघडे वागडे आहेत ना, त्यांना आत्मिक कपडे घालायचं काम देवाचे अभिषेक सेवक सेविका करत आहेत. पण लोक ते कपडे काढून टाकीत आणि परत अंजिराचा पाना घालतील. अनेक माझे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, यांचे अंजिराच्या पानाचे कपडे बघत आहेत, नग्नता दिसती. आणि मग देवाचा आत्मा सांगतो की तू स्वतःचं समर्पण, तुझं दुःख, तुझं त्याग, तुझं परमेश्वरामध्ये असलेल्या गोष्टी, परमेश्वराने दिलेले तुला अभिषेक, परमेश्वराने दिलेले तुला याचकीय वस्त्र, परमेश्वराने दिलेले तुला पवित्रता, शुद्धता, सत्यता, या सगळ्या गोष्टी एकत्र शिव आणि तुझ्या भावाकडे ज्या नाहीत ना, जो नग्न आहे त्याला त्याच्यासाठी तयार कर. आणि म्हणून अनेक लोक देवाचे सेवक आहेत की ते इतरांसाठी तारणाचे वस्त्र तयार करत आहेत, वचनाचे वस्त्र तयार करत आहेत, विश्वास त्या ठिकाणी पांघरत आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून आमचा भाऊ उघडा वागडा दिसू नये, आमच्या भावाच्या कपड्याला पडलेले, आंतरिक कपड्याला पडलेले डाग वचनाच्या माध्यमातून ते साफसफाई करण्याचा प्रयत्न करतात. आणि देवाचा आत्मा तर आम्हाला चालवतो, देवाचा आत्मा तर आम्हाला सतत साफसफाई करतोच. पण अनेक लोकांना दिसणाऱ्या गोष्टीवर ज्यादा भरोसा आहे. आणि म्हणून दिसणाऱ्या गोष्टीवर जर ज्यादा भरोसा आहे तर तुमच्या समोर देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत आणि त्या वचनाच्या माध्यमातून जर तुम्हाला आत्मिक धुलाई करते, चांगली आत्मिक चांगली वॉशिंग मशीन मध्ये घालू घालू पावडर टाकू टाकू वचनाची तुम्हाला ज्यावेळेस धुतात ना, त्यावेळेस तुम्हाला चिडी येते, तुम्ही म्हणतात नाही नाही हे काही खरं नाही, मग मळत राहा, तुम्ही परत एकदा अंजिराचेच पानं घाला. काही लोकांनी आता ते अंजिराचे कटी वेस्टर्न शिवून शिवून त्यांचे हाल चालले, तीनदाच पान तुटतय, तीनदाच पान तुटतय. मग ते म्हणे एक काम करू ना, आपलेच वस्त्र आपणच कमी करून टाकू, डोक्याला झंझट नाही. आज काय चाललंय, त्याच गोष्टी चालल्या. परंतु या ठिकाणी माझ्या पवित्र सेवकांना, देवाच्या बिलीवस भावांना, बहिणींना, आई वडिलांना आणि विशेष करून याजक वर्गांना एक या ठिकाणी आव्हान आहे, या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे. या ठिकाणी त्यांना इतरांसाठी एक कामगिरी दिलेली आहे. नुसतं वचन सांगणं, प्रार्थनेला जाणं किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर आम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे गौरवासाठी परमेश्वराचं गौरव व्हावं. आणि माझ्या भावाची जी अप्रतिष्ठा झाली, माझा भाऊ जे कोमजलाय, माझ्या भावाचं जे रूप नाहीस झालंय, त्याला शोभा यावी. आणि शोभा कशाने येईल? अहो, ज्याच्याकडे देवाचं वचन त्याच्या जीवनात शोभा. मग तो दिसायला काळा असू, गोरा असू, नकटा असू, उंच असू, माझ्यासारखा लुका सुका असू, कसाही असू, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु आमच्या जवळ देवाचे जर वचन आहे तर आम्हाला शोभा येते. आमच्या जवळ जर आमच्या मधून जर देवाचा गौरव होत आहे, आमच्या भावा बहिणीमधून जर देवाचा गौरव होत आहे, तर हे वस्त्र, आणि जर आमच्या जवळ जर हे वस्त्र आहे, तर जसं लोकांना भिकाऱ्यांना तुम्ही तेल मीठ पीठ सुट्टे पैसे देता ना, तसंच आमचा एखादा भाऊ जो आहे ना, ज्याचे आत्मिक वस्त्र डागाळेत, ज्याचे आत्मिक वस्त्र फाटलेत, ज्याला थिगळ पडलेत, आता काय करा, त्या थिगळाला नवीन कपड्याने जोडूच नका, तो त्याचा झगाच फाडून टाका डायरेक्ट, त्याचे ते वस्त्र फेकून द्या, घाणेरडे वस्त्रे. जसे की उधळ्या पुत्राचे कपडे एकदम खराब झालेले होते, फाटले तुटले होते, त्याचा बाप म्हणला नाही याला शिवू आपण, याला धुवू आपण, वॉशिंग मध्ये टाकू. त्याचा बाप म्हणला याचा झगा उतरून टाका, याला शुभ्र वस्त्र धागा देऊन टाकायला. त्याला वस्त्र दिली. वस्त्र कधी भेटले त्याला? ज्यावेळेस तिकडे जाऊन त्याचे चांगले कपडे खराब करून आला, डुकरामध्ये लोळला. अनेक लोक डुकरामध्येच लोळत आहेत. पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगते की जी स्त्री आहे ती सुंदर आहे, परंतु तिला तारतम्य नाही. अशी स्त्री आहे ना, त्या गाळात लोळणाऱ्या डुकरासारखी अशी बिलीवस भावाची बहिणीची गत झाली. वस्त्रांची वाटोळं करून टाकलं. गाढव असं आहे, त्याचा मालक त्याला धुतलं ना, तो उकांड्यावर लोळल्याशिवाय राहतच नाही. डुक्कर असं आहे ना, त्याला किती काही करा, ते फॉरनर डुकर असू नये तर कुठली असू, जवळ काही दिसलं ना घाणेरडी वस्तू की ते त्याच्यात लोळणारच. अशाच प्रकारे आज तुमची आणि माझी कंडिशन झाली. वैयक्तिकरित्या कुठल्या पालक साहेबांचा किंवा फादर साहेबांचा किंवा कुठलाही देवाच्या सेवकाचा येत नाही. त्याच्यामध्ये मी देखील आलेलो आहे. बऱ्याच अंशी काय होतं, मेसेज देत असताना आम्हाला देखील आमची आंतरिक आत्मिकता तपासणं खूप गरजेचं आहे. आमची आंतरिक क्षमता तपासण्याची गरज आहे. आमच्या आंतरिक वस्त्र तपासण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही दुसऱ्याला सांगता आम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि आमच्यामधून देखील बऱ्याचशा गोष्टी परमेश्वराला न आवडणाऱ्या असतात. देवाचा आत्मा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो सांगत असताना जो सांगतो त्यालाही कापितो चांगला चरा आणि जे ऐकते त्याचा तो पार खिमाच करून टाकतो.
अशा प्रकारे आम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. आज एकमेकावर दोषारोप करण्याची वेळ नाही, एकमेकाची निंदा करण्याची वेळ नाही, एकमेकावर कुरघोडी करण्याची वेळ नाही, एकमेकाला खाली खेकण्यासारखी खेचायची वेळ नाही. आता ती वेळ आहे, माझा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आणि तो आमचे आंतरिक वस्त्र तपासणार आहे, आमची आंतरिक शुद्धता तपासणार आहे, आमची वैचारिक पातळी तो पाहणार आहे. आमची सेवा किती मोठी आहे, किती मंडळी आहे, किती कमी आहे, किती लोकांनी आम्हाला त्रास दिला आणि किती लोक इथून पुढे देणार आहे, हे सगळे जरी आले तर या त्रासातून आम्हाला जायचं आहे, परंतु आमचे वस्त्र मात्र आम्हाला सेम सारखे ठेवायचे आहे. याकोबाने त्याचा वस्त्र त्या पुरीच्या हातात देऊन पळून आला. आज आमचे याजक लोक, पाळक लोक, पास्टर लोक, फादर लोक, बिलिव्हर्स लोक, लीडर्स लोक वस्त्र टाकून पळून येत नाहीत. वस्त्र तिथं गहाण ठेवतात, वस्त्र मलिन करतात, वस्त्राचा सत्यानाश करतात. हे वस्त्र काढून ठेवितात जे शरीराचे आणि कुकर्म करतात आणि चांगले परत इस्त्रीचे कपडे आहे तसेच घालून येतात. पण त्याच्या अगोदर आम्ही पाहिलं तर अंतकरणातली सगळ्या वस्त्राची वाट लावून टाकलेली. परमेश्वराला जर सगळ्यात जास्त वीट जर असेल तर व्यभिचारच आहे, ते वस्त्रच आहे. आणि हे बाह्य स्वरूप देखील आम्ही खराब करत आहोत आणि आंतरिक वस्त्र देखील आम्ही खराब करत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो की तुझा भाऊ आरोन याच्यासाठी पवित्र वस्त्र तयार कर. देताना पवित्र वस्त्र द्यायचे, शुद्ध वस्त्र द्यायचे, तागाचे वस्त्र द्यायचे, कडक वस्त्र द्यायचे, एकदम इस्त्री करून द्यायचे, फुल तापून तुपून द्यायचे, असे एकदम टाईट टू टाईट कपडे. पुढे जाऊन तू किती खराब करू. आमच्याकडे घाटा खालच्या टॉपे आहेत, ते एकदा इस्त्री केलं ना त्याला किती धुतलं तर ती इस्त्री जातच नाही. तिचं बनवणं तसं एकदम पोपटाच्या चोची सारखी, त्या टोप्यात हे होत नाही. अशा प्रकारचं वस्त्र माझ्या भावासाठी तयार करावं. आज अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका हे वस्त्र तयार करीत आहेत. अनेक लोक ते वस्त्र स्वीकारित नाहीत, अनेक लोक त्या वस्त्राकडे बघत नाहीत, अनेक लोकांना ते वस्त्र नको आहेत, अनेक लोकांना जे आहेत आत्मिक थोडेफार ते वस्त्र फेकून द्यायला लागले. जगाकडे पाहतात, जगाची दामडोल, जगाची हाऊस माऊस, जगातल्या सगळ्या खेळी खुशाल्या, आणि ज्यांच्याकडे थोडे थोडे आत्मिक वस्त्र आतापर्यंत टिकून ठेवलेत ना, आज अनेक लोक ते सुद्धा धुवायच्या ऐवजी, त्याला स्वच्छ करायच्या ऐवजी, त्याला वाढवण्याच्या ऐवजी, त्याला इस्त्री करण्याच्या ऐवजी आज ते वस्त्र देखील जीर्ण होत चाललेले आहेत, वृद्ध होत चाललेले आहेत, फाटायला लागलेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आणि आई वडिलांनो, आज आम्हाला वस्त्र आमचे सांभाळायचे आहे. जगातले वस्त्र, आत्मिक वस्त्र, सगळ्या प्रकारचे वस्त्र. या ठिकाणी तो दुसऱ्या निर्गमच्या पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 मध्ये म्हणत आहे, आणि गौरवासाठी, देवाच्या गौरवासाठी आम्हाला सांभाळायचे, शोभेसाठी, देवाचा शोभा आमच्या मधून निर्माण व्हावी म्हणून तू आपला भाऊ अहरोन ह्याच्या करिता पवित्र वस्त्रे तयार कर. आज बिगर पवित्र वस्त्राचे तयार झालेले याजक वर्गांनो, मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला चेतावणी देत आहे, सावधानतेचा इशारा देत आहे. जगातले टायकोट असू न तर झगे असू न तर तिकडे झबा असू, नाही तर तू बुरखा घालून येऊ, नाही तर एक केस असं थेट इकडं वळून वळून काही बहिणी येऊ. आज तुमचं आंतरिक चक्षु तपासणं खूप गरजेचं आहे. आणि जर आम्ही तपासलं तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वराने ज्यासाठी तयार केलेलं आहे. आम्ही पाहतो की त्यांनी तयार करावायची वस्त्रे ही की उरपट उरपट. आमच्या उर कशाने भरलाय माहितीये का? गर्व, अभिमान, व्यर्थ फुशारकी, लबाडकी, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, ताठा, घेण्या देण्याचा काही जवळ नाही. नाव बाजीराव, सगळं गाव बाजा म्हणत. अहो बाजीराव म्हणण्यासारखं काहीतरी करा ना. या ठिकाणी सांगितलं की त्यांनी तयार करावायची वस्त्रे ही उरपट. आमचं ऊर जे आहे कशाने भरलं पाहिजे? प्रीतीने, ममतेने, चांगुलपणाने, दयेने, कृपेने, आनंदाने, हर्षाने, उल्हासाने, अत्यानंदाने, प्रफुल्लतेने, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या शोभेसाठी, देवाचा महिमा होण्यासाठी, या गोष्टीसाठी आमचं ऊर भरलं पाहिजे. आमचं ऊर भरलंय फक्त. त्याचं कधी खच्चीकरण होईल, माझं कधी वर होईल, त्याचा केव्हा नुकसान होईल आणि माझा केव्हा फायदा होईल, त्याची सेवा कधी पडेल, मी त्याचे मेंढरे कसे चोरीन, आणि नाही पडली तर बळत जाऊन फोडीन. एखाद्या पालकाने एखाद्या बहिणीला किंवा भावाला
या वस्त्र खराब होतेच म्हणून जर समजा वचनाच्या माध्यमातून काही गोष्टी समजून सांगितला तर आमचा दुसऱ्या भावाने त्याला दुजोराला द्यायला पाहिजे, त्याला चेअरअप करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. तो आमचा तो दुसरा भाऊ काय करतोय, जे खराब झालेलं वस्त्र तो वापरायला लागलाय. अशी पद्धत, ही कोणती पद्धत आहे? खरोखर प्रियो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जर एक सेवक जर एखाद्या गोष्टीविषयी जर एखाद्या बहिणीला किंवा भावासाठी वचनाच्या माध्यमातून आणि परमेश्वरासाठी त्याला जर सेपरेट तयार केलेलं आहे, निवडलेलं आहे, त्याला पवित्र केलेलं आहे, त्याला शुद्ध केलेलं आहे, त्याला याचकी अधिकार आणि याचकी वस्त्र जर परिधान केलेलं आहे आणि तो याजक किंवा पाळक साहेब जर एखादा भाऊ बहीण आई वडील जर चुकत आहे आणि मी सांगू इच्छितो की आमचा विषय त्या वस्त्रावर चाललेला आहे, जे आपले वस्त्र खराब करू इच्छितात, जैगिक पण आणि आत्मिक पण. जर एखादे पाळक साहेब जर एखाद्याला शिकवत असतील तर स्वीकारा आनंदाने, पण आमचा दुसरा पाळक साहेब जाऊन ते फेकलेली हड्डी घेतो. ज्या पाळक साहेबांनी जी हड्डी कामाची नाही म्हणून फेकून दिलेली असती, दुसरा पाळक साहेब जाऊन ती हड्डी ओढून घेतो आणि दोघांचे वस्त्र मलिन करून टाकतो. बाह्य स्वरूपाचे पण, आत्मिकतेचे पण आणि मंडळीचा सत्यानाश करून टाकतो. मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की जो जो आपले वस्त्र सांभाळणार नाही, जो जो याची सारखा आपला आम्ही पाहिलं त्या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक अध्याय क्रमांक 39 वचन क्रमांक 12, योसेफासारखा या आलेल्या दुष्कर्माला झुगारून त्याच्यावर मात करून त्याच्यावर विजय मिळून निघून जाणार नाही, त्याचे वस्त्र मलिन करणार नाही असे. आणि दुसरं आपण रेफरन्स पाहिला निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 की आम्ही आमच्या भावासाठी असे वस्त्र तयार करायला पाहिजे. एक भाऊ आमचा वस्त्र धुतोय आणि दुसरा भाऊ येऊन ते वस्त्र आणखीन खराब करतो. ही आजची परिस्थिती. परंतु जो धुतो, जो विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील किंवा देवाचे सेवक सेविका असतील जे धुण्याचं काम करतात, त्यांनी धुतच राहा. चांगल्या वॉशिंग मध्ये टाकून धुत जा. वॉशिंग मशीन जर संपली तर त्या धोबी घाटावर जा आणि त्या दगडावर आपटू धुवा. जे नाही करून मळ ना मळ त्याचा गेला पाहिजे, जो करून डाग ना डाग गेला पाहिजे. आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्याच्या मेजवानीला एकदम तगड तयार व्हायला पाहिजे. त्याच्या मेजवानीसाठी शुभ्र वस्त्र परिधान करायला पाहिजे. त्याच्या मेजवानीसाठी आमच्या लायक आणि पात्रतेचे वस्त्र तयार व्हायला पाहिजे. त्याला डाग नको, सुरकुती नको, कुठल्या प्रकारचे काही खमीर नको, त्याच्यामध्ये एकदम बेस्ट देवाला आवडतील असे. आम्ही पाहतो नव्या करणामध्ये कोणी एका मनुष्याने आपल्या पुत्राच्या एक मेजवानी दिली, पुत्रासाठी आनंद हर्षव केला आणि जेवणाचं आमंत्रण दिलं, अनेक लोकांना आमंत्रण पाठवलं, पण तो बरेचसे लोक कारण सांगायला सुरुवात केली. मी शॉर्टकट मध्ये ते उदाहरण सांगू इच्छितो तुम्हाला, कारण आपला विषय आहे वस्त्र. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या. आणि मग त्या ठिकाणी पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्याला नकार दिला. मग तो जो ठेवणारा, जो जेवण ठेवणारा, भोजन ठेवणारा जो कारभारी होता किंवा जो राजा होता किंवा जो अधिकारी होता किंवा जो बाप होता किंवा जो सेवक होता किंवा तो परमेश्वर होता, त्याने काय केले की जा आणि म्हणे माझ्या लेकराच्या आनंद उत्सवासाठी जी काही मेजवानी तयार केलेली, जेवण तयार आहे, सगळं काही गोष्ट आहे, परंतु इथं आमंत्रित उपस्थित नाही, जा आणि रस्त्यावर जेवढे भेटतील त्यावेळेला घेऊन या. हे गेले आणि त्या ठिकाणी जेवढे लंगडे लुळे आंधळे पांगळे जेवढे काही त्यांना दिसले अख्खे तिथं घेऊन आले. जेवण मंडप जो आहे जेवणाऱ्याने तुडुंब भरला मस्त पैकी. आणि स्वतः तो मालक त्या लोकांची सुशस्त्र करण्यासाठी, त्यांची कमी घटी पाहण्यासाठी, त्या आनंद उत्सवामध्ये आला पाहण्यासाठी, चेक करण्यासाठी तिथं एक भामटं येऊन बसलो होतो. त्याला पहिलं आमंत्रण दिलं होतं. आणि मग खाली मुंडकं घालून तो गप पटापट पटापट त्याचे बिराणीवर गप्प्यावर गप्पा चालल्या. बाकीचे लोक हर्ष, आनंद, उल्हास एकदम सालस म्हणून जेवत होते. मग राजा आला, तो अधिकारी आला, तो साहेब आला, तो बाप आला, तो परमेश्वर आला आणि त्याला म्हणताय की गड्या तुझा पोशाख कुठे, तुझे वस्त्र कुठे, तुझे कापड कुठे, तुझं आच्छादन कुठे? त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. तो याजक म्हटला, ते पाळक साहेब म्हटले, तो परमेश्वर म्हटला, तो धनी म्हटला, तो राजा म्हटला, याला उचला, याचे हातपाय बांधा आणि याला अंधारी कोठडीत टाका. तिथं याचं रडणं आणि दात खाणं चालल. याला उचला, याचे हातपाय बांधा आणि धोबी घाटावर न्या आणि याला धोपटा आणि याचे कपडे नीटनेटके करा. कदाचित असं झालं असतं तर बरं झालं असतं, त्याला संधी तरी मिळाली असते. आज प्रिय अशीच कंडिशन आहे. परमेश्वरच्या राज्यात तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे.
परमेश्वरच्या जेवणाला तुम्हाला आणि मला बोलवलंय. परमेश्वरच्या राज्यामध्ये आमचं स्वागताची तयारी चाललेली आहे. त्याचा एक पुत्र वराच्या माध्यमातून घेत आहे. तो तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येत आहे. आता आमची आत्मिक तयारी महत्वाची आहे. आज आम्हाला तिथं आमंत्रण नाही, पण तिथं जाण्यासाठी लायकीचे, पात्रतेचे, निवडलेले, बोलवलेले, पाचरण केलेले आणि विशेष करून आचरण करणारेच लोक जाणार आहेत. तिथं धोबी घाटाने ना आपण धोपट नाही, त्यांच्यासाठी स्पेशल धोबी घाट बाजूला केलेला आहे. अधोलोक नरक तिकडं स्पेशली गिफ्ट आहे. तिकडं भरपूर असा अग्नीने धुतल्या जातो माणूस, एकदम स्वच्छ करतो. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की आमच्या भावासाठी आम्ही वस्त्र तयार करा. आमच्या भावासाठी जर चांगल्या गोष्टी सांगता येत नाही तर त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी तरी कमी करू नका. अनेक भाऊ बहीण आई वडील आहेत की एखाद्याचा चांगला बिलोस भाऊ असला का त्याला त्याच्यात जाऊन काड्या करायच्या. एखाद्या चांगल्या अभिषिक्त सेवक जर वचनाची सेवा करीत असत त्याच्यात जाऊन काड्या करायच्या. म्हणजे त्याचे वस्त्र जे चांगले शुभ्र स्वच्छ आहेत ह्यो तर डागाळ्यालाच आहे, पण ह्यो जाऊन त्याच्या अंगावर घेतो, तिथं जाऊन दगड मारितो. आणि नसला तर ह्यो गाळाने भरून जातो अभिषिक्त सेवकाबरोबर आणि त्यालाही गाळाचे टिपके देतो. आणि काही काही लोक असे नाव ठेवलंय अभिषेक, नाव ठेवलंय प्रकाश, नाव ठेवलंय काय काय, काहीच नाही. हे धोबी घाटावर न्यायसारखेच आहेत, हातपाय बांधून आंधळ्या कोठडीत टाकण्यासाठी आहेत. परंतु देव आता त्यांना असं करत नाही, किंवा देव मला तसं करत नाही, किंवा देव तुम्हाला तसं करत नाही. हे वचन वैयक्तिकरित्या कुठल्या पाळक साहेबांसाठी वैयक्तिकरित्या नाही, हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी आहे. या शेवटच्या काळामधलं हे रिएलिटी आहे की आमचे वस्त्र कसे असावे. आणि म्हणून प्रिय तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आम्हाला धोबी घाटवून नेलं नाही. आज अनेक देवाचे सेवक आहेत, सेविका आहेत, विश्वासणारे भाऊ बहीण आहेत. विशेष करून यांच्यावर नका भरोसा ठेवू, परंतु दैवाचा पवित्र आत्मा आहे, तो कार्यरत आहे आणि तो आज आम्हाला वस्त्र बदलण्यासाठी सांगत आहे. देवाचं वचन आहे, जे आमेन आहे, जे अल्फा आहे, जे ओमेगा आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु दैवाने दिलेला वचनाचा कान आणि मात्र रद्द होणार नाही. ते वचन आमच्या जवळ आहे. त्या वचनाच्या माध्यमातून आज आमचं आंतरिक वस्त्र साफसफाई करायची आहे. त्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे. त्या वचनाच्या माध्यमातून कदाचित आमचं पाप पुढे येत असेल, कदाचित आमचे डाग पुढे येत असतील, कदाचित आमचा व्यभिचार पुढे येत असेल, कदाचित आमची अपवित्रता, अशुद्धता, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, आज्ञाभंजकपणा, नालायकपणा, जेवढं काय होता येईल तेवढं वचनाच्या माध्यमातून जर पुढे येत आहे ना, तर निश्चित अर्थाने त्याचा स्वीकार करणं आज तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. जर निश्चित अर्थाने आम्ही जर खरोखर याचा स्वीकार केला तर खरोखर आम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. अन्यथा परमेश्वराने एक नरक राज्यात अधोलोकात एक धोबी घाट केलेला आहे. त्या धोबी घाटावर जेव्हा त्या ठिकाणचे जे असतील ते जेव्हा आपटे ना, मग त्यावेळेस म्हणायचंच नाही मी त्या टायमिंगला कपडे धुतले असते तर बरं झाले असते. काही लोक असे आहेत की तुम लोडून हम कपडे सांभाळते आणि कपडे सांभाळते तर सांभाळते, तर ज्याला मारायचे त्याच्यावर जर पाय आले की हे कपडे घेऊन सकट पळून जाते. हे स्वतःचे वस्त्र फाटले तरी चालते, पण ज्याचे वस्त्र यांच्या हातात ना सनाट निघून जाते. नव्या करारामध्ये वचन आहे, ज्यावेळेस देवाचा अभिषिक्त सेवक, याजक, परमेश्वर बिलीव करणारा, नव्याने तारुण्यात आलेला परमेश्वरचा सेवक आणि सत्य प्रकट करणारा, ज्यावेळेस शास्त्री, परुषी, सदुकी, वेगवेगळे महापंडित, नीतिमान लोक यांनी त्याला पकडलं आणि इतकी धोंडमार केली. आणि त्या टायमाला धोंडमार करायच्या नियमात एक नियम होता, आपल्या वस्त्रावर डाग पडला नाही पाहिजे. मग हे लोक काय करायचे, आपले बाई अंगरखे काढायचे, वस्त्र काढायचे आणि कोणा जाऊ तरी सांभाळायला ठेवायचे. तर ज्या प्रेषित साहेबांनी, जे शौल साहेब होते ना, जे नंतर पौल साहेब झाले, तर त्यावेळेस शौल साहेब कपडे सांभाळले होते स्पेशल. त्यावेळेस शौलाचे कपडे डागाळलेले होते. त्यावेळेस शौलाचं परिवर्तन झालेलं नव्हतं, तो कपडे सांभाळायला होता. असे अनेक याजक लोक, अनेक नीतिमान लोक, शास्त्री, परुषी, सदुकी, बिलीवर्स भाऊ बहीण अजूनही कपडे सांभाळायला. ब्रदर तुम्ही बोलावं, आम्ही माग आहेत. ब्रदर तुम्ही सांगावं, आम्ही माग आहेत. अहो माग काय करता, माग राहता असेच माग राहता तिकडे जाता. पुढे या,
कारण ही जबाबदारी वैयक्तिक एका साहेबासाठी नाही, याचसाठी नाही. देवाने जितकेही त्याच्या प्रेरणेने, आत्म्याने आणि परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्तामध्ये धुतले आहेत. माझ्या परमेश्वर पिता यहोवाने ज्यांना आकर्षित केलेलं आहे, ज्यांना कृपा झालेली आहे, हे सर्व याजक वर्ग देवासाठी पवित्र आहे. त्या प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे. देवाच्या अभिषिक्त सेवकाने एक थोड्याशा वेळापूर्वी एक मेसेज आला होता आणि त्या मेसेज मध्ये 450 बाल एक संदेष्टे होते. ते याजकच होते. संदेष्टे म्हणजे याजकच, पास्टर लोकच, आपल्या बोली भाषेत पास्टर लोक. आणि इकडे एक एलिया एकदा पास्टर लोक. हे एलिया एकटा आणि तिकडे 450 आणि आणखीन त्याच्या 450 आणखीन काही होते बरेच. आपला विषय नाही तो, परंतु अनेक लोक आहेत. एक सेवक देवाचा सत्य सांगत आहे, परंतु त्याला लढण्यासाठी हैवन, भूताड, इब्लीस, जगातल्या अंधकारचे सत्ता अशी कितकही येऊन देव, परंतु देवाच्या सेवकाचं लेबल लावलेले लोक खरे अभिषिक्त सेवकाला आडवे येतात. अभिषिक्त सेवकाचे असणारे पवित्रते, शुद्धतेचे, विश्वासाचे, सत्याचे, वचनावर ठाम असणारे त्यांचे कपडे खराब करण्याचा प्रयत्न करतात. ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. परंतु तुम्ही कितीही कपडे खराब करा, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतःच खात्री झाली पाहिजे, आमचा विश्वास पाहिजे की होय प्रभू येशू, जग मला काही हो, जग माझी निंदा करू, वंदू, मला नाव ठेवू, माझे तोंडावर स्तुती करू, पाठीमागून 5-25 शिव्या देऊ, पुढे मला साहेब साहेब म्हणू, मागे काही म्हणू, परंतु प्रभू मी माझे कपडे डागळू देणार नाही. प्रभू तू दिलेलं काम मी बंद करणार नाही. प्रभू मी तुझ्या दृष्टिकोनातून जर मला याजक बनवलेला आहे आणि मला जर तू पवित्र वस्त्र परिधान केलेलं आहे, तर मी वचनाचं तलम रूपी, वचनाचं स्नान रूपी, वचनाचं प्रकाश रूपी जर वचन जर आम्ही जर वस्त्र लिहिलेलं आहे, तर मी हे कपडे खराब करू देणार नाही. आणि ज्यांचे कपडे खराब झालेत, ज्यांचे तुटलेत, फाटलेत, तर प्रिय याजक साहेबांनो, मी तुम्हाला विनंती करील की अशा लोकांना कपडे द्या. अशा लोकांना जे उघडे वागडे आहेत, ज्यांना वचन नाही, सत्य नाही, मिनिस्ट्री नाही, काहीच नाही, लोकांनी लुटून लुटून यांना पार खराब करून टाकलंय, जरी असे लोक दिसले तर त्यांना जवळ करा. त्यांची उडवण्यासाठी नाही, तर त्यांना वस्त्र परिधान करा. देवाचं वचनाच्या माध्यमातून, विश्वासाच्या माध्यमातून त्याला जोड द्या. आणि म्हणून आम्ही वाचलं निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 मध्ये की आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्या करिता पवित्र वस्त्र तयार कर. आज आम्हाला पवित्र वस्त्र तयार करायला सांगितलेलं आहे. आणि हे पवित्र वस्त्र तयार करीत असताना आमचं वस्त्र मात्र डागळू नये, याकडे आम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. कारण बरेच लोक पिचकारे घेऊनच बसलेले आहेत, नुसते कपडे खराब करायचे. याच्यात आमकं लिहिलंय, शब्दागणित पकडायचं आहे, आहोत, अहो तिथं आहे. हे शब्द युद्ध करणारे लोक म्हणजे कपडे स्वच्छ करणार नाही, जे खराब करणारे येत. म्हणून अनेक लोकांपासून सावध राहा. जे धोबी घाटावर कामाला आहेत त्यांनी आता स्वतःचे कपडे धुवा. आतापर्यंत लय लोकांचे कपडे धुतले. या ठिकाणी याजक वर्गांना, विशेष करून देवाच्या सेवकांना, बिलीव्हर्स भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना, हे प्रिय तुम्हाला आणि मला सुद्धा आज गरजेचं आहे की आम्ही आमचं आंतरिक चक्षु आम्ही तपासलेला आहे का? आम्ही आमचं आंतरिक जीवन तपासलेलं आहे का? आम्ही आत्मिक जीवनामध्ये किती सक्षम आहोत? आमचं आत्मिक जीवन किती बळकट आहे? आमचं आत्मिक जीवन देवाला किती आवडणार आहे? आम्ही आत्मिक जीवनातून परमेश्वराला किती समर्पण केलेलं आहे, की लोकांना दाखवण्यासाठी केलेलं आहे, जगामध्ये डामडौल मिळवण्यासाठी केलेलं आहे, की देवाच्या गौरवासाठी आम्ही आमचं जीवन समर्पित केलेलं आहे? जगाला दाखवण्यासाठी, आम्ही शोभेसाठी आम्ही आमचे वस्त्र परिधान केलेले आहेत. याजक, रेव्हरेंड, फादर, बिशप हे वस्त्र येत, एक गुंडाळी देतात एवढी एवढी. मी पाठीमागच बघितलं, कुठले तरी एक सेवक होते, काळे भयान कपडे घातले, वरची टोपी, त्याला शेंड्या लोंबा, त्यात काय हातात एक गोल बिंडल, असा पोज मध्ये गळ्यात एक बिल्ला टाकलाय, त्याच्यावर मिनिस्ट्रीचं नाव, काय बिशपची दीक्षा घेतली होती का कशी घेतली माहित नव्हती, मी काही जास्त पाहिलं नाही, हे दाखवायचं. अरे पण प्रभू मध्ये तुझे वस्त्र किती तयार आहेत? ह्या वस्त्राचा फोटो नाही मिळणार, ह्या आत्मिक शरीराचा फोटो नाही मिळणार,
याचं लेबल मिळणार नाही, याची गुंडाळी मिळणार नाही, याचा कलर कोणता आहे, काळा आहे का गोरा आहे का निळा आहे का पिवळा आहे का हिरवा आहे का लाल पट्ट्याचा आहे. इथं जगामध्ये कपडे किती पट्ट्याचे घाला आणि किती कलरचे घाला, आज तुम्ही कपड्याला काय नुसते पोज दाखवते. 3 आणि 4 आणि 5,000 रुपयाला रेव्हरंडची पास्टरची बिशपची दीक्षा देतात. लाज वाटायला पाहिजे अशा मिनिस्ट्रियांना, लाज वाटायला पाहिजे अशी संस्थेला की सेवकाची पात्रता नसताना त्याला सेवक बनवतात. सेवकाचा एकही गुण नाही, रेव्हरंड बनवतात. सेवकाचं तर थोडस जवळही नाही, फार मोठमोठ्याने पोस्ट देतात. कशासाठी? पैशासाठी? कशासाठी? शोभेसाठी? कशासाठी? गौरवासाठी? परंतु याचा हिशोब तुम्हाला आणि मला परमेश्वर देईल. आणि म्हणून तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये पौल साहेबांनी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की देवाचा सेवक कसा असावा, देवाचे विश्वासणारे भाऊ बहीण कसे असावे, त्यांची कशी पारख व्हावी, कशा प्रकारे त्यांनी जीवन जगावं. आम्ही वाट लावून टाकली त्या वचनाची पण, पौल साहेबाची पण. अहो पौल साहेबाचीच काय प्रभू येशूचीच वाट लावून टाकली लोकांनी. पवित्र आत्म्याला तर अजिबात जुमानीत नाही. स्वतःचाच उद्योग चालू केलाय, स्वतःच्या मिनिस्ट्रीवर मिनिस्ट्री, बाहेरून आलेला फंड, लॉकडाऊन मध्ये आलेला फंड इकडेच गायब केला. वस्त्र सगळे डागळून टाकले. तुम्ही म्हणाल पास्टर साहेब, पळक साहेब, अहो त्या लॉकडाऊनच्या पैशाचा, दानपात्राचा या वस्त्राचा काही संबंध? येस, संबंध आहे. लोकांची नग्नता झाकण्यासाठी ज्या बिलियर्स भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी किंवा एखाद्या मिनिस्टरने किंवा फॉरेन देशाहून किंवा परराज्यातून एखाद्या याजकाजवळ जर ते वस्त्र दिलेले असली, पैशाच्या स्वरूपात, चेकच्या स्वरूपात, एटीएम पीटीएम गुगलच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात, हे इकडेच गायब. काही दिले, काही घरी. वस्त्र डागाळीत आहात. वस्त्र, जैगिक वस्त्र खूप टाईट असतील, पांढरे शुभ्र असतील, परंतु परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला पाहत आहे त्या वस्त्राला आमचा डाग पडलेला आहे. आणि म्हणून निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि 2 आम्ही पाहिलं. त्याचप्रमाणे आणखीन एक शेवटचा रेफरन्स आम्ही पाहणार आहोत, पण तो आपली या ठिकाणी वेळ होत आलेली आहे. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 41 पाहूया. आणि पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पुन्हा एक वार वस्त्र या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आणि या ठिकाणी 41 वचन वाचूया. तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या बरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्र चढवून त्यांना अभिषेक करावा व त्याच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे, म्हणजे ते याजक या नात्याने माझी सेवा करतील. परमेश्वराची सेवा करायला वस्त्रच लागते दादांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, आयांनो आणि बापांनो आणि प्रिय याजक वर्गांनो, देवाची सेवा करण्यासाठी वस्त्र लागतात. बाह्य स्वरूपाच्या वस्त्राची मी या ठिकाणी देव मला संमती देत नाही, परंतु पुढे चालून आपण बाह्य वस्त्र देखील पाहणार आहोत. ज्यावेळेस देवाचा आत्मा मला बाह्य वस्त्राविषयी शिकवला, त्यावेळेस मी तुम्हाला देखील वचनाच्या माध्यमातून, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आमचे बाह्य वस्त्र देखील कसे असावे याबाबत बात करू. याबाबत आम्ही वचनाच्या बाबतीत चिंतन मनन अध्ययन करू. परंतु या ठिकाणी विशेष अशी घटना सांगितलेली आहे की तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांनाही वस्त्र चढवून त्यांचा अभिषेक करावा व त्याच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे, म्हणजे ते याजक या नात्याने माझी सेवा करतील. ज्यांना ज्यांना याजक बनायचे, आता काही प्रियस नाही, आता काही दबाव नाही, आता काही वाढवाडलापासून मिळालेला काही अधिकार नाही, आता काही राजशाही पद्धत नाही. एक राजा नेला म्हणजे त्याचं पोरग राजाच झाला पाहिजे. त्याचं पोरग जर लय उन्माद करणार असलं तर भिकारी पण होईल. आता काही ती परिस्थिती राहिली नाही, याजक पण कायमस्वरूपीचं ठेवायचं. आता ते याचकाचं पोरग टुकारही होऊ शकतोय, याचकाचं पोरग त्याच्यापेक्षा मोठा बिशपही होऊ शकतोय. ती देवाची कृपा आहे. ज्याला याजकपणाचा अधिकार आलेला आहे, याचा अर्थ मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जेवढे काही देवाचे मुलं आहेत, आता इथं आरोनाच्या मुलासाठी नाही, परंतु इथं देवाच्या मुलांसाठी, ज्यांनी बिलीव्ह केलेला आहे, ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे, जे प्रभूकडे येत आहे आणि ज्यांना खरोखर मनापासून, अंतःकरणापासून सेवेसाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे, यांना याजकी वस्त्र. सगळ्यात पहिलं माझी तर विनंती आहे की यांना वचनाचं ज्ञान पुरवा. यांनी वचन पहिलं स्वीकारावं, यांनी पहिला
पहिलं सत्य स्वीकारावं, यांनी वचनाप्रमाणे पहिलं स्वतःला घडवावं, मग यांची पारख व्हावी, मग हे सक्षम सापडले तरच यांना अभिषेक करावा. नाव अभिषेक ठेवल्याने अभिषेक येत नाही, नाव प्रकाश ठेवल्याने लोकांचा पुढे प्रकाश जात नाही, नाव आनंद ठेवल्याने आनंद होत नाही, नाव प्रीती केल्याने प्रीती होत नाही. ती बोट मोडीत बसती दिवसभर. नाव ठेवल्याने काहीच होणार नाही, परंतु परमेश्वराचं गुणदर्शन, परमेश्वराचे वचन, परमेश्वराचं वस्त्र जे आम्हाला पाठवलेलं आहे, तारणाचे वस्त्र, आत्मिक वस्त्र, शुभ्र वस्त्र, परिधान केलेलं वस्त्र, सेवेसाठी सगळ्या गोष्टीसाठी वस्त्र. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर देईल की आम्ही आमच्या लेकरांच्या मनावर, अंतकरणावर, हृदयावर आम्ही ते वचनरूपी बिंबवावं. याला या पवित्र काय, अपवित्र काय, शुद्ध काय, अशुद्ध काय, आत्मिक काय, जगिक काय, या गोष्टी आम्ही आमच्या लेकरांना देखील शिकवाव्यात, आम्ही आमच्या भावांना देखील शिकवाव्यात. आणि जितक्यांना वाटतं की आम्ही सेवेसाठी परमेश्वराने आमचा उपयोग करावा, त्या प्रत्येकाने पहिल्या प्रथम आपले वस्त्र सांभाळायला सुरुवात करा. कारण आपले वस्त्र जर का त्या योसेफासारखं टाकून नाही दिले, तिथंच जर ठेवले, अनेक लोक या ठिकाणी वस्त्र तिथं गहाण ठेवित, ते वस्त्र काही कितक्या वेळेस मळवित. माझ्याकडे उदाहरण आहेत, रियालिटी मध्ये आहेत, सत्य आहेत, परंतु ही खेदाची गोष्ट आहे. ते उदाहरण किंवा त्या सेवकाचं नाव सांगून मला त्यांची बदनामी करायची नाही. परंतु माझ्या भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आमच्यामध्ये देखील काही गुणदोष असतील, आमच्यामध्ये देखील काही पाप असतील, वेगवेगळ्या स्वरूपाचे असतील, वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आमच्या आत्मिक वस्त्र खराब केलेले असतील. आज तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे, त्या परमेश्वराने उठा आणि आमचं वस्त्र त्या परमेश्वराच्या रक्तामध्ये धुण्यास आज तयार व्हा. परमेश्वर आणि खरोखर त्याच्या पवित्र रक्ताच्या माध्यमातून आमच्या पापांची क्षमा झाल्याशिवाय किंवा आमचे डाग धुतल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे. मी पुन्हा एक वार देवाच्या अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हार्दिक स्वागत करतो. आणि पुन्हा एक वार दुसऱ्या लाईव्ह सेशनला आम्ही वस्त्र पांघरून किंवा आमचं जे झाकणारं जे कपडा आहे, आच्छादन जे आहे, याविषयी आणखीन पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून आणखीन बारकाईने चिंतन, मनन, अध्ययन करून आणखीन आणि आणखीन परमेश्वराच्या समीप जाण्याचा प्रयत्न करूया. येऊया, छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दया दे बापा, जसं तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर दे बापा, आम्ही आज आमच्या आत्मिक वस्त्र आम्ही सांभाळावं, यासाठी तू विशेष मार्गदर्शन कर. या लाईव्ह सेशन मध्ये तू आम्हाला चालवलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. जितके आज लाईव्ह होते, ज्यानंतर पाहतील, त्यांना परमेश्वर दे बापा, त्यांना शुभ्र कर, स्वच्छ कर, आमच्या प्रत्येकाच्या पापाची अपराध क्षमा कर. सुंदरशा संधीबद्दल मी तुझी स्तुती करतो. या समाज मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, तळागाळातील आणि परमेश्वर पित्या, ज्या तुझ्या स्वर्गीय राज्याच्या मेजवानीमध्ये ज्या प्रियजनाला तू बोलवत आहे, आम्ही प्रत्येकाने ते शुभ्र वस्त्र परिधान करण्यासाठी या जिवंत असताना, या भूमीवर असताना, सध्याच्या काळामध्ये आम्ही तयार व्हावं, अशी तू कृपा कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.